वेलकम टू डे 43 आउट ऑफ 100. तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की मी मामाच्या घरी गेलेले होते आणि आता आम्ही आलेलो आहोत भगवंताच्या मंदिरामध्ये, जे बार्शीमध्ये आहे आणि तिथलं फेमस मंदिर आहे हे. आणि चला आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. हे आहेत भगवंत आणि पाठीमागे दिसत आहे आरशामध्ये त्या त्यांच्या रुसून बसलेल्या पत्नी, म्हणजेच त्या लक्ष्मी माता आहेत. तर त्यांची एक स्टोरी आहे, त्याच्यावर आपण नंतर कधीतरी व्हिडिओ बनवूया. खरं सांगू तर मला बार्शी हे शहर खूप आवडतं. अगदी आपल्या मनाच्या जवळ आहे असं मला नेहमी फील होतं बार्शीमध्ये आल्यावर. कारण ऑफकोर्स ते माझं आजोळ आहे आणि त्याचबरोबर ती खूप छान सिटी आहे आणि भरपूर अशा मेमरीज आहेत बार्शीमधल्या, त्यामुळे मला बार्शी प्रचंड आवडतं. इथली अजून एक छान अशी गोष्ट बघायला मिळते, ती म्हणजे मी लहानपणीपासून पाहतेय रोज सायंकाळच्या टाइमला इथे भजन होत असतं मंदिरामध्ये. ते पाहून पण खूप छान वाटतं. आणि हा जो वरचा नजारा तुम्हाला दिसतोय ना, हे अगदी मी लहान असल्यापासून असाच्या असाच आहे. त्यानंतर आता मंदिरामध्ये थोडेफार चेंजेस झालेले आहेत. आम्ही लहान असताना थोडंसं वेगळं होतं. एक्झॅक्ट आता मला ते इतकं आठवत नाहीये. पण यार खरंच बार्शीमध्ये खूप छान वाटतं. आम्ही इतकी दंगामस्ती करायचो जेव्हा आपण सुट्टीला मामाच्या घरी जायचो. सगळे कझिन्स जवळपास आम्ही 12-13 जण मिळून इतका धिंगाणा करायचो आणि खूप मजा यायची. त्याचबरोबर माझी एक मैत्रीण आहे, ती बार्शीतच जॉब करते आणि भगवंताच्या मंदिराच्या बॅक साईडलाच तिचं ऑफिस आहे. ती म्हणजे ही स्नेहल. सो आता ती प्रेग्नंट आहे. ती उभ्या-उभ्या का होईना मला भेटायला आली. त्यानंतर आम्ही गेलो माझ्या मावशीच्या घरी. स्नेहलला भेटायला आम्हाला जास्त वेळ नाही मिळाला, कारण नुरवीलाही झोप आली होती आणि ताईचा ऑफिस कॉल होता, त्यामुळे आम्हाला पटकन तिला भेटून निघावं लागलं. त्यानंतर ताईनं तिला बेडवरती झोपवलं आणि तिने तिचा कॉल घेतला. मग आम्ही मस्त सगळ्यांनी, वहिनींनी, मावशी, भैय्या आम्ही सर्वांनी मिळून चहा पिला. भरपूर गप्पा मारल्या आणि अगस्त्याची तर मस्ती इकडे चालूच होती. अगस्त्य दाखव काय केलं, इकडे दाखव काय केलं. पांढरा शिपट गॉगल करायला, वा छान. अगस्त्य प्रचंड मस्तीखोर बाळ आहे आणि त्यानं त्याच्या गॉगलवरती पावडर टाकलेली होती आणि त्याला पुसत होता आणि तो बोलत होता की मी पांढरा शिपट गॉगल करायला लागलो आहे. कुणासोबत त्याचा जमो अथवा न जमो, पण माझ्या पप्पांसोबत त्याचं फार जमतं, कारण पप्पा त्याच्यासोबत खूप मस्ती करतात. तर त्याला परंड्याचे आजोबा खूप आवडतात. तो नेहमी म्हणत असतो परंड्याच्या आजोबाकडे जायचंय, किंवा पप्पा आल्यानंतर तो खूप खुश होऊन जातो. थोडंसं तो इकडे खेळवत पण होता नुरवीला. आणि मला माहिकाचे हे हेडफोन्स फार आवडले होते, ज्याचे हे कान असे वरती खाली होत होते. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं की नुरवी इकडे तिच्या पल्लवी मामीकडे गेलेली आहे. तसं तर तिला फार कुणाकडे जायचं म्हणलं की फार रडायला येत असतं. तिला अजिबात नाही आवडत कुणाकडे जायला. आणि आता आम्ही निघालेलो आहोत परंड्याला जाण्यासाठी. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि हो, इंस्टाग्रामवर फॉलो करा.